अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही, अशी माहिती खुद्द केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली आहे। अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली होती, परंतु महाराष्ट्र सरकारनं केंद्राला 1,10,000 हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलंय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनानं राज्य आपत्ती निवारण निधीमधून अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केली। यामध्ये केंद्राचा वाटा 3,132 कोटी रुपयांचा आहे। हा निधी 2 टप्प्यांमध्ये राज्याला देण्यात आलेला आहे। सरकार पाठवते प्रस्ताव तो त्यानंतर केंद्रीय पथक येतो ते अंतिम करतं। शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हे आलं असतं की अंतिम मदत जी असतं त्याचा जो काही फायनल गोषवारा असतो तो गोषवारा प्रॉपर त्या ठिकाणी गेला म्हणजे प्रॉपर ठिकाणी अजून दोघांचे राज्य सरकार केंद्र सरकारचा अजून जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसवून त्या ठिकाणी अंतिम मदतीला गेला नसेल किंवा अंतिम करायला गेला नसेल। आज एवढंच आहे की दोघाही आमचं आणि केंद्राचं पाहणी झालेली आहे। मागच्या वेळी तुम्ही बघितलं असाल नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये सर्वकडे केंद्रीय पथक गेलं, रात्री उशिरापर्यंत केंद्रीय पथक फिरलं। त्यामुळं दोघांची ताळमेळ करून अंतिम प्रस्ताव तो आता मदतीकरता जाईल। तर अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं होतं नव्हतं तेवढं सगळं यामध्ये वाहून गेलेलं आहे, शेतकरी हतबल झालेला आहे, मात्र अद्यापही आपल्या राज्य सरकारनं केंद्र सरकारला प्रस्तावच पाठवलेला नाही असं समोर आलेलं आहे। खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे। अगदी खरं आहे, हा सगळा प्रकार धक्कादायक म्हणावा लागेल। खरं तर राज्य सरकारनं वारंवार सांगितलं आहे, नेहमीच सांगितलं आहे की शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्यात येईल आणि त्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात येईल। मात्र आता केंद्राकडं अजूनपर्यंत प्रस्तावच पाठवला नसल्याचं खुद्द देशाचे कृषी मंत्री सांगतायत। त्यामुळं राज्य सरकार नक्की आश्वासन देत होतं ते खोटं होतं का, फोल होतं का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। शेतकऱ्यांचं गेल्या अतिवृष्टीत मोठं नुकसान झालंय, राज्यभर नुकसान झालंय, मात्र मराठवाड्यात जवळपास राज्याच्या तुलनेत 2 ते 2.5 पट नुकसान झालंय आणि या सगळ्या नुकसानीचं केंद्र सरकारकडून मदत मिळेल, राज्य सरकारही मदत करेल असं सांगण्यात येत होतं। मात्र हे सगळे दावे खोटे होते की काय, असा प्रश्न आता या निमित्तानं उभा राहतोय। महत्त्वाचं म्हणजे NDRFच्या निधीतनं राज्य सरकारनं शेतकऱ्यांना निधी दिलेला आहे, त्यात केंद्र सरकारचा वाटा आहे। मात्र तरीसुद्धा केंद्र सरकारकडनं वाढीव निधी मिळो अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी दिली होती। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा यात आहे की 14 लाख हेक्टरवर जर राज्यात नुकसान झालेलं आहे आणि अशी माहिती कृषी मंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना दिली होती, तर मग ज्या वेळेस NDRFचा प्रस्ताव पाठवला त्यावेळेस 1 ते 1.5 लाख हेक्टरवरचंच नुकसान का दाखवलं, म्हणजे 13 लाखवरचं नुकसान का लपवलं आणि तेवढा का निधी कमी राज्याला मिळाला, याचंही उत्तर आता राज्य सरकारनं देणं महत्त्वाचं आहे। बळीराजा या संपूर्ण पावसानं, या अतिवृष्टीनं पिचलेलं आहे, त्याचं मोठं नुकसान झालंय आणि या सगळ्यात त्याला भरीव मदत देण्याची गरज होती, त्याच्यामागं उभं राहण्याची गरज होती। आपण बघतोय की या सगळ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्रातही वाढ झालेली आहे। राज्य सरकारनं वेळोवेळी आश्वासनं दिली, अगदी दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल अशा पद्धतीचं सांगितलं, मात्र अजूनही 60% पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे, म्हणजे 40% शेतकरी मदतीपासून वंचित आहे आणि त्यात आता केंद्र सरकारकडनं कुठलाही निधी मिळणार नाही, कुठलीही मदत मिळणार नाही, कारण राज्य सरकारनं प्रस्तावच दिला नाही। त्यामुळं हा शेतकऱ्यांशी खेळ आहे की काय, अशा प्रकारचे प्रश्न आता विरोधक उपस्थित करतात। जी अगदी। तर विशाल, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय की शेतकऱ्यांसंदर्भात किती कळवळ आहे, राज्य सरकारनं वेळोवेळी आश्वासनं दिलेली आहेत, मात्र असं सगळं असताना सुद्धा केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं अद्याप प्रस्ताव का पाठवलेला नाहीये? नाही, मला या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगायचंय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत जर सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये परदेशी साहेबांच्या नावावरती एक कमिटी तयार केलेली आहे। सध्या किती कर्जमाफी, सध्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, आपण किती कर्जमाफी त्यांना दिली पाहिजे, किती कुठलं त्यामध्ये हे घेतले, कर्जाचे आयटम घेतले पाहिजे, या बाबतीमध्ये त्या समिती आपण नेमलेली आहे। त्या समितीचा अहवाल हा मार्च महिन्यामध्ये आपल्याला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो अहवाल आपल्याला येणार आहे आणि तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण केंद्र सरकारकडे पण मागणी करणार आहे आणि राज्य सरकार पण त्याबाबतीत हिस्सा उचलणार आहे। त्या बाबतीत आता सध्या प्रस्ताव पाठवण्याचा विषय येत नाही, साधारणतः
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो आपल्याला संपूर्ण माहिती या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आपल्या लक्षात येईल आणि ती आल्यानंतर आपण ही माहिती आपण राज्य सरकार हे केंद्र सरकारला पाठवेल आणि आपण राज्य सरकार पण सुद्धा शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्य सरकारच सकारात्मक आहेत. त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी कुठे काळजी करू नका. जूनच्या अखेर माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाईल. अगदी सर, तुम्ही म्हणताय की एप्रिल पर्यंत आपण प्रस्ताव पाठवू, त्या संदर्भातला अहवाल येईल आणि नंतर मग प्रस्ताव पाठवला जाईल. पण तोपर्यंत मग शेतकऱ्यांनी काय करायचं? बरं, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ताई, आपण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की कमिटी हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल देईल. अहवाल तर कुणाकडे किती कर्ज आहे, काय परिस्थिती राज्यामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती, ही सगळी माहिती तर आपल्याला मिळाली पाहिजे. आणि कुठली माहिती मिळाल्याशिवाय आपण केंद्र सरकार तसा प्रस्ताव पाठवू शकत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यापेक्षा आपण राज्य सरकारच आपल्याला केंद्र सरकारची आपण मदत घेतोय, पण राज्य सरकारच ही कर्जमाफी देणार आहे. अगदी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती तुम्ही स्वतः दिलेली होती. मात्र महाराष्ट्र सरकारनं केंद्राला 1,10,000 हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलेलं आहे. मग ती या आकडेवारीमध्ये एवढी 13 लाखांची तफावत का आहे? नाही, तफावत वगैरे नाही. शेवटी कुठलाही अंदाज प्राथमिक अंदाज असतो आणि आता माहिती बऱ्यापैकी आता सगळी माहिती संकलित होते आणि ही माहिती आता जी माहिती केंद्र सरकार राज्य सरकारने दिलेली आता ही माहिती ही आता शेवटची आणि खरी माहिती आलेली. शेवटी म्हणजे पहिला प्राथमिक अंदाज होता, आता माहिती आलेली आणि जो आता राज्य सरकारने जो आकडा दिलेला आहे त्यामध्ये तफावतीचा विषय नाही. आमचं एकच राज्य सरकारचं धोरण आहे की राज्यातल्या जिथं जिथं अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांना मदत करणं, त्या शेतकऱ्याला उभा करणं, त्या शेतकऱ्याला सहकार्य करणं ही राज्य सरकारची भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यामध्ये सरकार कुठेही मागे पडणार नाही. अगदी सर, तुम्ही आता मगाशीच सांगितलेलं आहे की आपण एप्रिल पर्यंत प्रस्ताव पाठवू, पण तो अहवाल तुमच्याकडे येईपर्यंत जर थोडासा विलंब झाला तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुद्धा प्रस्ताव द्यायला विलंब वगैरे काही नाही. होऊ आम्ही शकतो. ते जाहीरच केलेलं आहे की एप्रिल जी परदेशी साहेबांची कमिटी नेमलेली त्याचा अहवाल आपण एप्रिल महिन्यात आम्ही सगळ्या शेतकरी संघटनेचे नेते त्या मिटिंगला हजर होते. सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांबरोबर चर्चा झालेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये अहवाल घ्यायचा की किती कर्जमाफी शेतकऱ्यांना किती शेतकऱ्यांवरती बोज आहे, त्या संपूर्ण माहिती घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला कर्जमाफी द्यायची. मुख्यमंत्री असू द्या दोन्ही यांचं आमचं आश्वासन लोक शेतकऱ्यांना आहे की आम्ही कर्जमाफी देणार आहे. त्या बाबतीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये अहवाल आल्यानंतर जूनच्या अगोदर 30 जून हे वर्षाखेर असतं, 30 जूनच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल. अगदी आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सुद्धा आहे. विशाल, कृषी मंत्री साहेब, एक प्रश्न आहे की आपण ज्यावेळेस घोषणा केली होती अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक मदत दिल्या जाईल असं सांगितलं होतं. म्हणजे NDRFच्या मदती आपण घोषणा केली, ती मदत मिळायला सुरुवाती झाली. मात्र वाढीव आर्थिक मदत जे देणार होते त्याबाबतचा प्रस्ताव आपण केंद्र सरकारला पाठवला का? कारण त्यावेळेस तसं आश्वासन दिलं होतं. कळेल राज्याला नक्की काय चाललंय यात. नाही, या बाबतीमध्ये केंद्र सरकार ऐका ना, केंद्र सरकार असू दे राज्य सरकार, आम्ही केंद्र सरकारला प्रस्ताव तो पाठवतोय, पण केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा केंद्र सरकारची मदत जेव्हा मिळेल तेवढं मिळेल, पण त्याच्या अपेक्षेवर आम्ही राज्य सरकारनं कुठं कमी पडलेलं नाही. राज्य सरकारने जे 10,000 वाढीची घोषणा केली होती त्यापैकी बऱ्यापैकी रक्कम शेतकऱ्यांना आलेली आहे. अगदी भरणे सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता केंद्रात आणि राज्यामध्ये डबल इंजिन सरकार आहे. आपल्या संपूर्ण शेतकऱ्यांना तुम्ही झी24 तासच्या माध्यमातून काय आश्वासन द्याल? मी शेतकऱ्यांना एकच आश्वासन देईल की राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे शेतकरी बांधवांना जे आश्वासन दिलेले कर्जमाफीच्या बाबतीमध्ये, त्या बाबतीमध्ये माझ्या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये. 30 जूनच्या अगोदर माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी ही दिली जाईल. 30 जून 30 जूनच्या अगोदर. अगदी म्हणजे 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं तुम्ही सांगितलेलं आहे. त्यांना जो त्यांचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई दिली जाईल असं झी24 तास मधून दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल, प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण पाहतोय अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा प्रस्ताव अद्याप राज्य सरकारनं केंद्र सरकारला पाठवलेला नाहीये आणि ही माहिती खुद्द केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिलेली आहे. त्यामुळे आता यावर लवकरात लवकर प्रस्ताव येईल आणि तो एप्रिलला अहवाल प्राप्त झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आम्ही प्रस्ताव पाठवू असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर 30 जून पर्यंत आपण मदत करू शेतकऱ्यांना असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आपण यासाठी पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे. विशाल, आता आपले जे राज्याचे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे की 30 जून पर्यंत आपण आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, त्यांना नुकसान भरपाई देऊ.
अगदी खरं आहे. मात्र या सगळ्यामध्ये अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहे. पहिला महत्त्वाचा जो प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत आता यांनी समिती बनवली आहे. त्या समितीचा अहवालही याआधी सांगितला आहे आणि अहवालानंतर केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. या सगळ्यासाठी विलंब लागणार आहे. मात्र दोन ज्या महत्त्वाच्या गोष्टी तात्काळ करणं शक्य होत्या त्याही अजून होत नाही. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं होतं त्यावेळेस NDRFच्या निकषाच्या पुढं जाऊन वाढीव मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणं गरजेचं होतं. तो प्रस्ताव अजून मिळालेला नाही असं केंद्रीय कृषी मंत्री यांच्या बोलण्यातनं दिसतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र अजूनही 30 ते 40% शेतकरी EKYC अडकून आहे. त्यांना मदत मिळाली नाही. अजूनही प्रशासनिक लालफितीत हे सगळी लोक अडकलेले आहे. या सगळ्यांना मदत कसा मिळणार हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते. त्यामुळं शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना या दोन प्रश्नाबाबत सुद्धा कृषी मंत्र्यांनी बोलणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना याबाबत माहिती देणं गरजेचं आहे. अगदी विशाल तुम्ही सांगता तसं शेतकऱ्यांना माहिती देणं गरजेचं आहे. आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजू शेट्टी सर, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेमध्येच माहिती दिलेली आहे की राज्य सरकारनं मदतीसाठीचा प्रस्तावच केंद्राला पाठवलेला नाहीये. कसं पाहता आपण? मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की केंद्र सरकारचं पथक 2 वेळा महाराष्ट्रामध्ये येऊन गेलं. नुकसान भरपाईची पाणी हे पथक सुद्धा इतकं विद्वान की रात्री बॅटरी घेऊन पाहणी करत होतं. जे असेल ते असेल, परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदीमध्ये ओढ्यामध्ये वाहून गेल्या, विहिरी ढासळल्या, पिकं बेचिराख झाली. अतिवृष्टीचे आकडे महाराष्ट्र सरकारकडे आहेत आणि आता पाऊस थांबूनही 15 दिवस होऊन गेले आणि अजूनही एप्रिलला आम्ही प्रस्ताव पाठवणार, जूनला पाठवणार. म्हणजे नेमकं शेतकऱ्यांची चेष्टा चालू आहे का? जर सरकारचाच प्रस्ताव गेला नाही तर मग केंद्र सरकार मदत कशी करणार? आणि मग याच्यामध्ये केंद्र सरकारनं एका बाजूला लोकसभेमध्ये सांगितलं की प्रस्ताव आलेला नाही आणि दुसऱ्या बाजूला केंद्रातूनच अनधिकृतरित्या असं सांगितलं गेलं का की आमच्याकडे आता पैसे नाहीत किंवा आम्ही आता ते पैसे बिहारच्या निवडणुकीत वापरणार आहोत आणि मग तुम्ही प्रस्ताव पाठवू नका असं सांगितलंय का? याचा खुलासा झाला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. राज्य सरकारकडे शेतकऱ्याला मदत करायला पैसा नाही आणि मग केंद्राकडे NDRF मध्ये हजारो कोटी रुपये पडून असताना त्या पैशाची मागणी खरं तर त्याच्यावर अधिकारच आहे राज्य सरकारचा किंवा राज्याचा. कारण हा पैसा काही केंद्र सरकारकडे जमला, कुठला जमला? कर रूपातनं बजेटमधनं जमलेल्या पैशातला बजेटमध्ये काढून ठेवलेला पैसा आहे आणि त्यामध्ये सुद्धा जर का हिस्सा राज्य सरकार मागणार नसेल किंवा राज्य सरकारनं असा हिस्सा मागू नये म्हणून केंद्रातनं दबाव येत असेल तर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच याच्यावर बोललं पाहिजे की प्रस्ताव का गेला नाही. इतिहासामध्ये सर्वाधिक अतिवृष्टी झालेला हा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा केंद्र सरकारचा नैसर्गिक आपत्तीमध्ये वापरण्यासाठी जो निधी निर्माण केलेला आहे NDRFचा, त्या निधीमध्ये मागणी करायला पाहिजे असताना सुद्धा जर करत नसेल तर अत्यंत वाईट आहे आणि याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. अगदी शेट्टी सर, आपण एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अनेकदा राज्य सरकार शेतकऱ्यांचा कैवार घेऊन बोलत असतो. आपण सर्वतोपरी शेतकऱ्यांसाठी काम करतोय असा दावा सुद्धा केला जातो. पण मग आता डबल इंजिन सरकार असून सुद्धा या दोघांमध्ये कुठेतरी ताळमेळ कमी आहे का? निश्चितच सरकारमध्येच काही मेळ दिसत नाही. एवढं जाऊन सरकारकडे पैसा नाही, शेतकरी टावं फोडतायत, शेतकरी आत्महत्या करतायत, आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जो आपला हक्काचा निधी आहे तो मागण्यासाठी जर का राज्य सरकारकडून प्रस्तावच जात नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली? अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आणि विशाल धन्यवाद दिलेल्या विस्तृत माहितीसाठी.